नमस्कार. आपण सगळ्यांनी चॅट जीपीटी बद्दल ऐकलं असेलच नाही का? आजकाल सगळीकडे याचीच चर्चा आहे. पण हे नक्की आहे तरी काय? आणि ते आपलं आयुष्य कसं बदलू शकतं? चला तर मग हे कोडं एकदम सोप्या भाषेत उलगडून पाहूया. एक क्षण विचार करा की आपल्याकडे एक असा डिजिटल मित्र आहे जो इतका हुशार आहे की तो निबंध लिहिण्यापासून ते विज्ञानातील अवघड समीकरणं सोडवण्यापर्यंत जवळजवळ प्रत्येक गोष्टीत आपली मदत करू शकतो. भारी वाटते ना ऐकायला? तर मग हा आपला डिजिटल मित्र नक्की आहे तरी कोण? आणि असं काय खास आहे याच्यात ज्याची एवढी चर्चा होतीये? चला याच प्रश्नाचं उत्तर आता शोधूया. तर या मित्राचं नाव आहे चॅट जीपीटी. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI वर चालणारं चॅटबॉट आहे. आणि हे ओपन AI नावाच्या एका प्रसिद्ध संस्थेनं तयार केलं आहे. आणि याची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये काय? हे अगदी माणसांसारखं आपले प्रश्न समजतं आणि तितक्याच सहज नैसर्गिक भाषेत उत्तरं देतं. म्हणजे असं वाटतच नाही की आपण एखाद्या रोबोटशी बोलतोय. असं वाटतं की जणू काय एका जाणकार मित्राशीच गप्पा मारतोय. पण प्रश्न हा आहे की हे इतकं हुशारीने काम करतं तरी कसं? यामागे नक्की काय जादू आहे? चला जरा पडद्यामागे डोकावून बघूया की नेमकं काय घडतं. याची काम करण्याची पद्धत खूपच भन्नाट आहे. बघा, सगळ्यात आधी हे इंटरनेटवर उपलब्ध असलेली कोट्यावधी पुस्तकं, लेख आणि वेबसाईट्स वाचून शिकतं. मग या प्रचंड ज्ञानाच्या आधारावर ते शब्दांमधला संदर्भ आणि अर्थ समजून घेतं. आणि सगळ्यात भारी म्हणजे यानंतर ते वाक्यातला पुढचा शब्द कोणता असेल याचा अचूक अंदाज लावतं. उदाहरणार्थ, आपण आकाश निळ्या रंगाचे असं म्हटल्यावर ते लगेच आहे असा अंदाज लावतं. आणि याच प्रक्रियेतून ते आपल्यासाठी अगदी माणसांसारखी सुसंगत उत्तरं तयार करतं. आणि ही जी क्षमता आहे ना, काहीतरी नवीन निर्माण करण्याची, याच तंत्रज्ञानाला म्हणतात जनरेटिव्ह AI. म्हणजे हे फक्त जुनी माहिती कॉपी पेस्ट करत नाही, तर आपल्या प्रश्नांनुसार पूर्णपणे नवीन आणि मूळ मजकूर तयार करतं. बरं, हे सगळं तंत्रज्ञान ठीक आहे, पण याचा आपल्याला काय फायदा? म्हणजे रोजच्या आयुष्यात याचा वापर कसा करायचा? चला, आता याचे काही व्यावहारिक उपयोग पाहूया. तर प्रश्न हाच आहे की याचा वापर नक्की कुठे कुठे करता येतो. खरं तर याच्या शक्यता खूप आहेत, पण काही प्रमुख उदाहरणे पाहिल्यावरच याची खरी ताकद आपल्या लक्षात येईल. विचार करा, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. अभ्यासात मदत घेता येते, मोठ्या लेखांच्या नोट्स किंवा सारांश तयार करता येतो. इतकंच काय, अगदी निबंध किंवा कविताही लिहिता येते. एवढंच नाही तर कोडिंग, भाषांतर आणि अगदी AI किंवा चिप डिझाईनसारखे अवघड विषय शिकण्यासाठीही हे एक उत्तम साधन आहे. उदाहरणार्थ समजा काहीतरी नवीन शिकायचं आहे, तर अगदी सरळ प्रश्न विचारता येतो. जसं की समजा इंजिनिअरिंगमधली एखादी किचकट संकल्पना समजून घ्यायची आहे. सरळ विचारायचं, इंडक्टन्स म्हणजे काय? आणि बस, उत्तर लगेच सोप्या भाषेत हजर. किंवा समजा भौतिकशास्त्रातला एखादा खूपच अवघड विषय डोक्यावरून जातोय, जसं की श्रॉडिंजर्स इक्वेशन समजावून सांगा. हे कामसुद्धा चॅट जीपीटी एकदम सोपं करून देऊ शकतं. आणि असं काही नाही की फक्त अभ्यासातच. समजा काही कामासाठी माहिती हवी आहे, आपण विचारू शकतो, AI टूल्स लिस्ट द्या, आणि क्षणात एक तयार लिस्ट आपल्या समोर असेल. खरंच किती सोपं आहे ना? आता हे सगळं ऐकून खूपच भारी वाटतंय, बरोबर? पण थांबा, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसंच या तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तशाच काही मर्यादाही आहेत. आणि त्या समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, फायदे तर अगदी स्पष्ट आहेत. हे 24 तास उपलब्ध आहे, खूप वेगाने उत्तरं देतं आणि मराठीसह अनेक भाषांमध्ये काम करतं. पण याच्या मर्यादाही लक्षात घ्यायला हव्यात. कधीकधी ते चुकीची किंवा जुनी माहिती देऊ शकतं, कारण त्याचं ज्ञान एका विशिष्ट तारखेपर्यंतच मर्यादित असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात मानवी विचार आणि भावनांचा पूर्णपणे अभाव असतो. त्यामुळे याने दिलेली माहिती नेहमी तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. तर मग या सगळ्या चर्चेनंतर चॅट जीपीटीकडे नक्की कसं बघायचं? याला आपण आपला एक डिजिटल मित्र नक्कीच म्हणू शकतो, जो आपल्या अनेक कामांमध्ये मदत करतो. म्हणजे बघा, एका सोप्या समीकरणात मांडायचं झालं तर चॅट जीपीटी म्हणजे आपला डिजिटल शिक्षक, आपला मदतनीस आणि आपला मित्र, हे सगळं एकात एक. हा एक असा मित्र आहे जो कधी थकत नाही, कंटाळत नाही आणि आपल्याला अभ्यास, नवीन तंत्रशास्त्र शिकणं, प्रोग्रामिंग करणं अशा कितीतरी विषयात मदत करायला नेहमी तयार असतो. तर जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, हा आपला नवा डिजिटल मित्र आपलं भविष्य नक्की कसं घडवणार आहे? आपल्या शिकण्याच्या, काम करण्याच्या आणि अगदी विचार करण्याच्या पद्धतीत यामुळे काय बदल होतील, यावर नक्कीच विचार करायला हवा.